तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा, जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे काही खास पैलू. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले का? एकाच घरात वाढलेली दोन भावंड असतात. सारखे संस्कार, सारखं वातावरण, सारखं शिक्षण, पण तरीही एक खूप शांत असतं आणि दुसरं खूप बोलकं. एकाला लोकांमध्ये राहायला आवडतं तर दुसऱ्याला स्वतःच्या विश्वात रमायला. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की व्यक्तीचा जन्म ज्यावेळी होतो त्यावेळीची ऊर्जा त्याच्या स्वभावावर, विचार करण्याच्या पद्धतीवर आणि आयुष्यातील काही प्रवृत्तींवर प्रभाव टाकू शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्ममुहूर्तावर जन्मलेले लोक कसे असतात, सूर्योदयावेळी जन्मलेल्यांचा स्वभाव कसा असतो, भर दुपारी जन्मलेल्यांची ताकद काय असते, सूर्यास्तावेळी जन्मलेले लोक नाती कशी जपतात आणि मध्यरात्री जन्मलेले लोक इतके वेगळे का असतात. एक गोष्ट मात्र नक्की, यातील काही गोष्टी इतक्या जुळतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे ती वेळ सर्वात दुर्मिळ मानली जाते अशी. ब्रह्ममुहूर्तावर जन्मलेले म्हणजेच पहाटे 4 ते 6 या काळात जन्मलेले व्यक्ती अंतर्ज्ञानी आणि शांतचित्त असतात. जर तुमचा जन्म ब्रह्ममुहूर्तावर झाला असेल तर तुम्ही मनाने खूप संवेदनशील असू शकता. तुम्हाला लोकांच्या भावना सहज समजतात. अनेकदा एखादी व्यक्ती काही न बोलताही तिच्या मनात काय चाललंय याचा अंदाज तुम्हाला बऱ्यापैकी येऊन जातो. अशा लोकांना गर्दीपेक्षा निवांत वातावरण जास्त आवडतं. ते फार गोंधळ घालत नाहीत, पण त्यांची उपस्थिती लोकांना जाणवते. करिअरच्या बाबतीत असे लोक अध्यापन, समुपदेशन, लेखन, आध्यात्मिक क्षेत्र किंवा लोकांना मार्गदर्शन करण्याच्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतात. नात्यांमध्ये ते खूप प्रामाणिक असतात. मात्र एकदा मन दुखावलं गेलं तर ते पटकन विसरत नाहीत. यानंतर सूर्योदयावेळी म्हणजे सकाळी 6 ते 9 या काळात जन्मलेली व्यक्ती मुख्यतः नेतृत्व आणि आत्मविश्वासाने भरलेली असते. यावेळी जन्मलेले लोक सहसा उत्साही आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे असतात. लोकांचं लक्ष त्यांच्याकडे सहज वेधलं जातं. ते पुढाकार घेणारे असतात. एखादं काम अडकलं असेल तर मी करतो असं म्हणणारे असतात. करिअरमध्ये व्यवस्थापन, व्यवसाय, राजकारण, विक्री, मार्केटिंग किंवा नेतृत्व लागणाऱ्या क्षेत्रात त्यांना यश मिळतं. नातेसंबंधांमध्ये ते जपणारे म्हणून असतात, पण कधीकधी त्यांना स्वतःचं मत खूप योग्य वाटतं. पूर्वान्ह म्हणजे सकाळी 9 ते 12 या काळात जन्मलेल्या व्यक्ती बुद्धिमत्ता आणि नियोजनशील असतात. जर तुमचा जन्म या वेळेत असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे विचारपूर्वक पाहणारे असू शकता. कोणताही निर्णय घेण्याआधी त्याचे फायदे तोटे तुमच्या मनात मोजता. अनावश्यक जोखीम घ्यायला आवडत नाही. अशा लोकांना शिक्षण, IT, बँकिंग, विश्लेषण, अकाउंट्स, प्रशासन किंवा नियोजनाशी संबंधित क्षेत्रे चांगले जुळू शकतात. लोक तुम्हाला शांत समजतात, पण प्रत्यक्षात तुमच्या डोक्यात सतत काहीतरी चालू असतं. यानंतर मध्यान्ह म्हणजे दुपारी 12 ते 3 या काळात जन्मलेली व्यक्ती जबाबदारी आणि मेहनत घेणारी असते. यावेळी जन्मलेले लोक आयुष्यात जबाबदाऱ्या लवकर स्वीकारतात. घर, कुटुंब किंवा काम जे काही त्यांच्या वाट्याला येतं ते पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न करतात. लोकांना त्यांच्यावर विश्वास ठेवायला आवडतं. करिअरमध्ये अशा व्यक्ती प्रशासन, सरकारी क्षेत्र, व्यवस्थापन, उद्योग किंवा जबाबदारीची पदं त्यांना शोभून दिसतात. त्यांची एक कमतरता म्हणजे ते अनेकदा स्वतःचा विचार शेवटी करतात, आधी समोरच्याचा करतात. यानंतर अपराह्न म्हणजे दुपारी 3 ते 6 या काळात जन्मलेली व्यक्ती सर्जनशीलता आणि मैत्रीपूर्ण असते. यावेळी जन्मलेले लोक वातावरणात उत्साह आणतात. त्यांना नवीन कल्पना सुचतात. लोकांशी बोलणं, नवीन मित्र बनवणं आणि स्वतःचं मत मांडणं त्यांना चांगलं जमतं. करिअरमध्ये कला, अभिनय, सोशल मीडिया, कंटेंट क्रिएशन, डिझाईन, शिक्षण किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रे त्यांना चांगले जुळू शकतात. हे लोक कुठेही गेले तरी आपला वेगळा ठसा उमटवतात. यानंतर सूर्यास्तावेळी म्हणजे सायंकाळी 6 ते 9 या काळात जन्मलेल्या व्यक्ती मुख्यतः प्रेमळ स्वभावाचे असतात आणि नाती जपणारे असतात. जर तुमचा जन्म सूर्यास्ताच्या सुमारास झाला असेल तर तुमच्यासाठी नाती खूप महत्त्वाची असतात. तुम्ही लोकांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करता. कोणाचं मन दुखावलेलं पाहणं तुम्हाला अजिबात आवडत नाही. अशा लोकांना सेवा क्षेत्र, मानसशास्त्र, शिक्षण, सामाजिक काम किंवा लोकांशी जोडलेल्या क्षेत्रात यश मिळू शकतं. ते खूप प्रेम देतात, पण बदल्यात तितकंच प्रेम अपेक्षितही ठेवतात. यानंतर रात्री जन्मलेले लोक. रात्री 9 ते 12 या काळात जन्मलेल्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती खूप छान असते.
यावेळी जन्मलेले लोक कमी बोलतात पण खूप काही समजून घेतात. ते प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहतात. कोणावर पटकन विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा कोणाला आपलं मानलं की शेवटपर्यंत साथ देतात. करिअरमध्ये संशोधन, तपास, तंत्रज्ञान, डेटा, मानसशास्त्र किंवा विश्लेषणाशी संबंधित क्षेत्रे त्यांना आकर्षित करू शकतात. लोकांना त्यांचा स्वभाव फार उशिरा समजतो. यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मध्यरात्र, रात्री 12 ते 3 यामध्ये व्यक्ती स्वतंत्र विचार करणारे आणि हटके व्यक्तिमत्वाचे असतात. यावेळी जन्मलेले लोक चौकटी बाहेर विचार करतात. ते अनेकदा इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडतात. लोकांना त्यांचे निर्णय सुरुवातीला विचित्र वाटू शकतात, पण नंतर त्याच निर्णयामुळे त्यांना यश मिळताना दिसतं. स्टार्टअप, तंत्रज्ञान, संशोधन, लेखन, नवकल्पना किंवा स्वतंत्र व्यवसाय त्यांना चांगले जुळू शकते. यानंतर रात्री उशिरा म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या आधी पहाटे 3 ते 4 वाजता ही ती वेळ आहे जी ज्योतिषी विशेष मानतात. हे लोक दूरदृष्टी जाणणारे असतात. यावेळी जन्मलेले लोक भविष्याचा खूप विचार करतात. त्यांना मोठी स्वप्ने पाहायला आवडतात. ते सामान्य गोष्टींपलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांमध्ये नेतृत्व, शोधक वृत्ती, मोठं ध्येय गाठण्याची जिद्द दिसून येते. योग्य दिशा मिळाली तर हे लोक आयुष्यात खूप मोठी झेप घेऊ शकतात. तर मित्रांनो, तुमची जन्मवेळ कोणती आहे आणि आज सांगितलेल्या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी किती गोष्टी तुमच्याशी जुळल्या? कमेंटमध्ये तुमची जन्मवेळ नक्की लिहा. तसेच पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे तेही सांगा. कदाचित तुमच्या कमेंटमधलाच विषय पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.